टेंभू योजनेसाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे नाव 6व्या टप्प्याला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। यामुळे टेंभू योजनेबाबत स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या योगदानावर शासनाने शिक्कामोर्तब केला। विरोधक याबाबत काय म्हणतात याला आता काहीच अर्थ नाही। याची आम्हाला पदोपदी जाणीव होत असून विटा शहरात जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्हाला विटा शहरात मोठं मताधिक्य मिळण्याची खात्री आहे, असं प्रतिपादन डॉक्टर शीतल बाबर यांनी केलं। महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ विटा शहरात संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा डॉक्टर शीतलताई बाबर, प्राध्यापक सोनिया बाबर यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात येते व घर टू घर प्रचार करण्यात येतो। या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। बाबर म्हणाल्या, सुहास बाबर यांना ताकद देणं आपलं नैतिक कर्तव्य आहे। लाडकी बहीण, आनंदाचा शिधा अशा अनेक योजना शासनाने राबवल्या। सुहास यांनी विट्यासाठी 87 कोटींची पाणी योजना आणि रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी आणला। लाडकी बहीण योजनेला विरोधकांनी कोर्टात आव्हान देण्याचं काम केलं। स्वर्गीय अनिल भाऊंच्या पश्चात पहिलीच निवडणूक होती, मात्र आम्हाला अनिल भाऊ नसल्यासारखं वाटत नाही। समोर बसलेल्या जनतेमध्ये आम्हाला स्वर्गीय अनिल भाऊंचा चेहरा दिसतो। गावोगावी फिरताना स्वर्गीय अनिल भाऊंनी केलेली कामं आणि जोडलेली माणसं अनुभवायला मिळतात। सुहास बाबर यांच्यात आम्ही स्वर्गीय अनिल भाऊंना पाहत आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकद उभा करण्याची आपली जबाबदारी आहे, असंही डॉक्टर शीतल बाबर म्हणाल्या।